चिमुकल्यांसाठी खोकल्याचं औषध ठरलं विष। खोकल्याच्या औषधामुळे 14 मुलांचा मृत्यू। कफ सिरप बाबत सरकारचा निर्णय काय? खोकल्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दिलेलं औषध चिमुकल्यांसाठी जीवघेणं ठरतंय। मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे किडनी निकामी झाल्यानं 9 जणांचा तर राजस्थानमध्ये 3 मुलांचा मृत्यू झालाय आणि सरकारी यंत्रणेचे डोळे खाडकन उघडलेत। मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोल्ड्रिफ या कफ सिरपवर मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि राजस्थान सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। तर केंद्र सरकारनं या संदर्भात राज्य सरकारांना पत्र लिहून मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। मात्र या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात। 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना कफ सिरप देऊ नये। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही कफ सिरप देणं टाळा। चिमुकल्यांना गरम पाण्याची वाफ द्या। प्रत्येक कफ सिरपवर प्रॉपर शेड्यूल एच वॉर्निंग लिहिलेली आहे की दिस ड्रग शुड नॉट बी यूज्ड अदरवाइज यू हॅव अ प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर्स प्रिस्क्रिप्शन। त्यामुळे जर तू या सॅच्युटरी वॉर्निंग वाचायला लागला तर तू तसं पाहिलं तर कफ सिरपच वापरणार नाही। ते इतकं वाईट आहे। त्यामुळे येस, डेफिनेटली द वॉर्निंग इश्यूड बाय गव्हर्नमेंट इज व्हेरी गुड इन गुड म्हणजे इन गुड फेथ ऑफ द स्मॉल किड्स। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे 12 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं देशभरात भीतीचं वातावरण आहे। त्यातच आता केंद्र सरकारनं कोल्ड्रिफ या औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। कोल्ड्रिफमध्ये डायइथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण जास्त आढळून आलंय। याच डायइथिलीन ग्लायकॉलमुळे किडनी फेल होऊन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। त्यामुळे खोकल्यापासून संरक्षण देण्यासाठी चिमुकल्यांना खोकल्याचं औषध देणं जीवघेणं ठरू शकतं। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पालकांनीही बालकांना औषध देऊ नये, अन्यथा चिमुकल्यांचा जीव जाऊ शकतो। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।